एक्सरसाइज 12.2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ ईच सॉलिड शोन बिलो. आता काय करायचं आहे, यामध्ये सॉलिडचा शेप ओळखायचा आहे. सॉलिडचा शेप ओळखायचा म्हणजे काय बघा, 8 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर असा क्यूब दिलेला आहे. याचा अर्थ याची जी व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला यूज करणार आहे आपण, तो काय फॉर्म्युला यूज करणार आहे, व्हॉल्यूम ऑफ ए क्यूब इज इक्वल टू ए क्यूब. कारण तिन्ही साईड्स काय असतात क्यूबच्या, इक्वल असतात. मग आपण ए इज इक्वल टू 8 सेंटीमीटर पाहिलेलं आहे, तर गिवन दिलेलं आहे. तर ए क्यूब कॅल्क्युलेट करायचं, 8 क्यूब 8 इंटू 8 इंटू 8, ॲन्सर येणार आहे 512. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, हा दिलेला आहे क्यूबॉइड. क्यूबॉइड आहे कशावरून ओळखलं आपण, याच्या तीनही साईड्स वेगवेगळ्या आहेत. मग आपण काय करणार, एल इज इक्वल टू 18 सेंटीमीटर, बी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर आणि एच इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. गिवन व्हॅल्यूज लिहून घ्यायच्यात. आणि व्हॉल्यूम ऑफ ए क्यूबॉइडचा फॉर्म्युला काय असतो, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. मग लेंथच्या जागी 18, ब्रेथच्या जागी 14 आणि एसच्या जागी 7 पुट करून आपण मल्टिप्लिकेशन करणार आहे, ॲन्सर येईल 504 सेंटीमीटर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ ए गिवन सॉलिड इज 504 क्यूबिक सेंटीमीटर, असे एक सेंटेन्स लिहायचं आहे शेवटी. त्यानंतर येईल क्यूबॉइडचा फॉर्म्युला. क्यूबॉइड काय असतो, सेम 4.5 मीटर 1.3 मीटर आणि 2.8 मीटर, तिन्ही डायमेन्शन्स वेगवेगळे आहेत. याचा अर्थ हा क्यूब नाही आहे, हा आहे क्यूबॉइड. आणि क्यूबॉइडचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. मग आता लेंथ LBH फक्त व्हॅल्यूज पुट करायच्यात आणि मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आपल्याला ॲन्सर मिळेल 16.38 मीटर क्यूब. मीटर क्यूब काय घेतलं, कारण आपल्याला गिवन देताना ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांचं डायमेन्शन मीटरमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर आता सिलेंडरचं व्हॉल्यूम काय असतो, व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर इज इक्वल टू πr²h. मग आपल्याकडे पाय आहे 22/7 घेत असतो आपण कायम. आर पाहिजे, आर किती दिलेला आहे 3 सेंटीमीटर, आर दिलेला आहे 3 सेंटीमीटर. आणि एच पाहिजे, तर एच दिलेला आहे 18 सेंटीमीटर. मग आपण व्हॅल्यूज पुट करणार, 3² 9 आणि कॅल्क्युलेशन मल्टिप्लिकेशन केलं आणि त्याला 7ने डिवाइड केलं की आपल्याला ॲन्सर मिळेल 509.14 सेंटीमीटर क्यूब. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ ईच सॉलिड शोन बिलो. सेम क्वेश्चन. आता इथं फक्त काय दिलेलं आहे, सिलेंडर आहे, तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे πr²h. पण इथं देताना काय दिलेलं आहे, डायमीटर दिलेलं आहे. मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल, रेडियस कॅल्क्युलेट. रेडियसचा फॉर्म्युला काय, d/2, डायमीटर/2 म्हणजे 14/2 इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. मग एच इज इक्वल टू 28 सेंटीमीटर दिलेली आहे आणि व्हॅल्यूज आपण पुट करून घेणार. पायची व्हॅल्यू 22/7 इंटू 7 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 28, एचची व्हॅल्यू 28. मग आपण काय करणार, 7ला 7 इंटू 7 लिहू शकतो, पण हा 7 आणि 7 कॅन्सल होऊन जाईल, राहिलेलं 22 इंटू 7 इंटू 28 कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला ॲन्सर मिळून जाईल 4312. ठीक आहे.